नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर ज्या सध्या महापालिकांच्या निवडणुका चालू आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जवळजवळ 80% लक्ष सगळ्यांचंच, अख्ख्या जगाचं, देशाचं, राज्याचं, हे फक्त मुंबई महापालिकेवर आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे की या 29 महापालिकांचा एकत्रित अर्थसंकल्प आहे. त्याच्या जवळजवळ 70% 60% अर्थसंकल्पाची रक्कम ही मुंबई महापालिकेकडे आहे. आणि म्हणून मग त्याच्यावरून अंदाज, वाद विवाद, डिबेट चालू आहे. आणि या संदर्भात मतांची टक्केवारी वगैरे हा विषय मी यापूर्वी एका व्हिडिओतून मांडलाय. पण आज मी थोडं पुढे जाऊन जे लोक या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत, म्हणजे ते वेगवेगळे युती असेल, आघाडी असेल, गठबंधन असेल, पक्ष असतील, त्यांचे नेते, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार असतील, यांच्याविषयी निकालाच्या संदर्भाने अंदाज बांधायचा असेल तर मला असं वाटतं की एक तर आपल्या सभोवतालची परिस्थिती बघावी. जे मुंबईत राहतात किंवा येऊन जाऊन मुंबईत असतात, ज्यांना मुंबईचा स्वभाव, मुंबईची आचरण शैली माहिती आहे, अशा लोकांना टक्केवारी आणि वेगवेगळ्या वॉर्डातल्या लढती याचा तपशील नेमका समजून घेता आला तर कुठच्याही सेफॉलॉजिस्ट किंवा काय ते चाचणी करत्याने अंदाज व्यक्त करण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या जागी बसून सुद्धा साधारणपणे निवडणुकीचा अंदाज बांधू शकता. आणि तो चुकला तर चिंता करू नका. लाखो रुपये खर्चून, करोडो रुपये खर्चून ज्या विविध संस्था आपापले ओपिनियन पोल, एक्झिट पोल काढतात, ते पण संपूर्णपणे तोंडघशी पडलेले आपण गेले 14-15 वर्षात बघितलेले. त्यामुळे आपण घरबसल्या आपला अंदाज एक काढला, आपलं राजकीय आकलन आणि निवडणुकीची जी उपलब्ध माहिती आहे त्याच्या आधारावर आपापला तुम्ही अंदाज बांधलात, तो एका कागदावर लिहून ठेवा, कोणाला पाहिजे सांगू नका. पण मला तुम्हाला आज हेच समजवायचं आहे की निवडणुकीचा निकालाचा अंदाज बांधणं म्हणजे काय फार मोठं महान आहे असं बिलकुल नाही. प्रामुख्याने 2014 नंतरच्या कालखंडामध्ये एखादा अपवाद वगळला तर मी असेच घरी बसून काढलेले अंदाज हे ओपिनियन पोल पेक्षा बरोबर ठरले. आणि मी अंदाज म्हणजे नुसता आकडा सांगत नाहीये. 2014 मध्ये मोदींना बहुमत मिळणं, 2019 मध्ये मोदींना 300 पेक्षा अधिक जागा मिळणं भाजपला, हे माझे अंदाज तंतोतंत खरे ठरले. पण 2024चा अंदाज फसला, आकड्यामध्ये फसला. पण 2024च्या निवडणुकी संबंधी जी थिअरी मी निर्माण केली होती ती मात्र पूर्णपणे खरी ठरले. पण तो आजचा विषय नाही. मी आज तुम्हाला हे समजवतोय की तुम्ही सुद्धा इतरांना अंदाज विचारण्यापेक्षा स्वतःचे अंदाज बांधायला शिका. आणि त्यासाठी आधीच्या निवडणुकांमधली जी आकडेवारी असते आणि मग इतरांनी खरोखर ओपिनियन पोल केले, सर्वे घेतलाय, त्यांच्याकडून आलेली आकडेवारी याचा तुलनात्मक अभ्यास करा. आणि त्याच्याशी कुठल्या कुठल्या ठिकाणी कशा कशा लढती आहेत याच्याशी त्याचं मिश्रण करून त्याचं एक समीकरण बांधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला धक्का बसेल की आपल्याला काही कळत नाही असं म्हणता म्हणता तुम्ही सुद्धा निवडणुकीचे अंदाज बांधू शकता आणि कदाचित त्यातले 50% बरोबर पण येऊ शकतात. आणि म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला एक प्रकारे दुसरा भाग म्हणून देतोय समजा. कारण विधानसभा, लोकसभा किंवा आत्ता जे काही अंदाज आहेत यात मुंबई महापालिकेमध्ये टक्केवारी जी आहे, होती किंवा होईल याचे जे आकडे आहेत याचा तौलनिक अभ्यास करणारा व्हिडिओ मी यापूर्वीच केलेला आहे. ताजा सर्वे नावाचा जो शीर्षकाचा जो व्हिडिओ माझा आहे त्यात ते आलेलं आहे. पण त्याचा दुसरा भाग असा आहे की तो म्हणजे त्या व्हिडिओमध्ये ज्याची चर्चा मी केली नाही तो म्हणजे खरोखरच
पक्षांमध्ये, गठबंधनामध्ये, युती आणि आघाडीमध्ये नेमक्या लढती कुठे, कशा आणि कुठच्या पक्षांशी आहे, त्याचा उहापोह मी त्या व्हिडिओमध्ये केला नव्हता, म्हणून हा दुसरा भाग करावा लागतोय. मुंबईच्या 227 महापालिका वॉर्डमध्ये 3 घटक प्रमुख निवडणुकीत आहेत. मी सांगितलं होतं की माझा अंदाज पहिल्यांदाच होता, अक्षरशः आधीपासून जवळजवळ 2 आठवडे आधी निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात होण्यापूर्वीचा, की कुठल्याही परिस्थितीत चौरंगी लढती होतील आणि त्या चौरंगी लढती व्हाव्या यासाठी भाजप प्रयत्नशील होता. आणि भाजपने जे काय डावपेच खेळले त्याप्रमाणे नाही म्हटलं तरी चौरंगी निवडणुका होत्या. वरवर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की ठाकरे बंधूंची युती विरुद्ध शिंदे फडणवीस किंवा भाजप आणि शिवसेना यांची युती, या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे, याविषयी दुमत होण्याचं कारण नाही. पण यामध्ये तिसरा एक पदर आहे. तो तिसरा पदर जो आहे तो क्रमवारीमध्ये तिसऱ्या ताकदीचा आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची जी युती किंवा गठबंधन झालेला आहे, हा तिसरा घटक या निवडणुकीत आहे. आणि काँग्रेस हा कितीही दुबळा पक्ष झालेला असला तरी वर्षानुवर्ष 70-80 वर्षापासून मुंबईमध्ये काँग्रेसचा एक ठराविक मतदार गठ्ठा आहे. काँग्रेसची आपली वोट बँक आहे. ती वरकरडी निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या आकड्यामध्ये दिसत नसली तरी ती आहे. आणि प्रत्येक वॉर्डामध्ये गेलात तर अगदी काँग्रेसचा उमेदवार तळापासून 4-5व्या नंबरवर येऊन पराभूत होणारा असेल तरी साधारणपणे 2-3 हजार पासून 1,000 पर्यंत, 500 पर्यंत मतं मिळवणारा काँग्रेस हा एक पक्ष आहे, हे विसरू नका. आणि म्हणून मग लढती कशा होत आहेत, तर त्या लढती जे आकडे मला मिळालेले आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष 137 जागा लढवतोय आणि उरलेल्या 90 जागा त्यांच्या आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यात 70 जागा आणि दोन्ही मिळून 227 होतात. शिवसेना 150-60 जागा लढवते, उबाठा शिवसेना. उद्धव ठाकरे यांचा पक्ष 160 जागा मिळवणारा, सर्वाधिक वॉर्ड लढवणारा पक्ष आहे. त्याच्या खालोखाल मला वाटते 55-60 वगैरे काहीतरी त्यांनी जागा वाटप केलेल्या मनसेला मिळालेले, 70 जागा काहीतरी असतील किंवा अशा जागा आहेत. आता इथे गंमत लक्षात घेण्यासारखी आहे की या जागा कोण कोणाच्या विरुद्ध लढवतोय आणि त्यामुळे त्या वॉर्डची समीकरणं बदलत जातात. काही ठिकाणी भाजप विरुद्ध उबाठा शिवसेना यांची थेट लढत आहे, काहीतरी 93 जागी काहीतरी आहे. आणि 33 जागा अशा आहेत की भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे, राज ठाकरेंचा पक्ष, या थेट लढती आहेत. भाजपच्या विरोधात 93 जागी उबाठा शिवसेना, 33 जागी मनसे, अशी विभागणी आहे. मग एकनाथ शिंदे यांना ज्या काय वाट्याला जागा 90 आलेल्या आहेत त्यापैकी 64 जागी, थेट 64 जागी उबाठा शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना अशी लढत आहे. आणि काहीतरी 17 जागी एकनाथ शिंदे विरुद्ध मनसे. त्यामुळे मुंबईत जी काही निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यातले जे 2 प्रमुख घटक आहेत, प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत, ठाकरे युती विरुद्ध भाजप शिवसेना युती, यांच्या ज्या लढती होणार आहेत त्या प्रमुख मानल्या पाहिजेत. आणि त्यामुळे या लढती तुम्ही बघितल्यात तर माझा अंदाज जो आहे, अभ्यास जो आहे, त्यानुसार मला असं वाटतं की इथे 2 मोठ्या आघाड्या ज्या आहेत किंवा 2 मोठ्या युती वगैरे आहेत, गठबंधन आहेत, त्यामध्ये साधारणतः 150 जागी अटीतटीची लढाई होईल. 150 ते 170, लक्षात ठेवा, 150 ते 170 जागी शिंदे सेना, उबाठा सेना, मनसे आणि भाजप यांच्यामधल्या थेट लढती या साधारणतः 150 पेक्षा अधिक जागी आहेत.
आणि उरलेल्या ज्या 77 जागा आहेत, 150 सोडल्या तर 77 जागा उरतात. त्यापैकी काही 10-12 जागी तसंच असेल असं आपण मानू, तर मग साधारणतः 60-70 जागा अशा आहेत की जिथे यापेक्षा तिसरा घटक म्हणजे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी हा तिसरा घटक त्या लढाईमध्ये मैदानात येतो. पण तिथे सुद्धा तो घटक इतका स्ट्रॉंग नसेल. कदाचित तिथे शिवसेना भाजप युती दुबळी आणि ठाकरे युती स्ट्रॉंग असेल आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडीचा स्ट्रॉंग उमेदवार असेल. कुठे ठाकरे बंधू दुबळे असतील आणि शिवसेना भाजप युती स्ट्रॉंग असेल, अशा जागी त्यांच्या समोरचा खरा लढणारा हा ठाकरे युतीचा उमेदवार नसेल, तर तो काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडीचा असेल. तर अशा साधारण माझ्या मते 50 जागा असतील. म्हणजे या 150 आणि 50 अशा 200 जागा बाजूला काढल्या तर 27 जागा आणखीन उरतात. आणि या 27 जागा अशा असतील की जिथे ओवायसी यांचा MIM नावाचा पक्ष आहे, अबू आझमी यांचा मुस्लिम धार्जिणा असा समाजवादी पक्ष आहे आणि त्याच्या पलीकडे अजितदादांचा जो महायुतीपासून दूर राहिलेला मुंबईत नवाब मलिक यांचा समाजवादी पक्ष आहे, तो एक मुस्लिम धार्जिणा पक्ष आहे. त्यामुळे मुस्लिम पक्ष असे 3 आहेत या निवडणुकीमध्ये. 3 मुस्लिम पक्ष आहेत आणि ते आपापल्या जागी आपलं बलस्थान धरून राहिलेले आहेत. त्यामुळे या 27 जागा ज्या आहेत त्यातल्या कमीत कमी आपण असं समजू की 25 जागा तरी या 3 पक्षांची बलस्थानं असू शकतात. आणि मग माझं गणित थोडंफार चुकत असेल असं आपण गृहीत धरू, तर माझं गणित जिथे चुकतंय तिथे हा चौथा घटक म्हणजे अबू आझमी, नवाब मलिक आणि MIM हे सोडून अपक्ष नावाचा किंवा बंडखोर नावाचा एक चौथा नव्हे तर 5वा घटक आहे. त्यामुळे काही जागी पंचरंगी लढती होतील, काही जागी चौरंगी, काही जागी तिरंगी अशा लढती होतील, काही जागी दिसायला पंचरंगी असतील, पण खरी लढत प्रमुख 2 उमेदवारांमध्ये असेल. आणि मग या आधारावर जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा मग पुढच्या एक 50 जागा सोडून द्या, पण 250 वॉर्डामध्ये खरोखरच अटीतटीची लढाई होते. आणि मग अशा जागी साधारण 100, 125 किंवा 50 पासून 1000-1200 मतांपर्यंतच्या फरकाने अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात. आणि म्हणून ह्या ज्या 150 लढती मी सांगतोय जिथे खरोखरीची 2 उमेदवारातच लढत होते, आणि मग अशा लढती आपण बघितल्या तर त्या ज्या मी सांगितल्या, भाजप विरुद्ध उबाटा 93 जागी आहेत, 93 जागी आहेत. आणि एकनाथ शिंदे विरुद्ध मनसे अशा ज्या 17 जागा आहेत, पण मी त्याही वगळतो. माझ्या मते उबाठा विरुद्ध भाजप आणि उबाठा विरुद्ध एकनाथ शिंदे अशा ज्या लढती आहेत त्या माझ्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. आणि म्हणून त्या लढती आपण बघितल्या तर मला असं वाटतं की 2 आघाड्यांमध्ये म्हणजे महायुती आणि ठाकरे युती यांच्यामध्ये जी तुंबळ लढाई होणार आहे ती साधारणतः 150 वॉर्डामध्ये होईल. आणि तिथे कोण वरचढ ठरतो, त्या वरचढ ठरण्यावर मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार किंवा कोणाचा महापौर येणार याचा निकाल लागणार आहे. आता इथे एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की गेल्या वेळेला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र होते 17 सालच्या निवडणुकीमध्ये. अर्थात एकनाथ शिंदे यांचा मुंबईत तेव्हा प्रभाव नव्हताच. एकनाथ शिंदेना मुंबईत शिवसैनिक म्हणून मानणारा किंवा नेता मानणारा वर्ग नव्हता. तो आता 2022 नंतर आलेला आहे. पण तरीही विधानसभा निवडणुकीत त्यांनी 6 आमदार निवडून आणताना काहीतरी 17% मतं मुंबईत मिळवलेली. आणि म्हणून उबाठा शिवसेनेला तुल्यबळ नसला तरीही उबाठा सेनेच्या तुलनेमध्ये साधारणतः
60-65% मतं मिळवू शकणारा किंवा मूळ शिवसेनेच्या 100% मतांपैकी 40% मतं एकनाथ शिंदे घेतात आणि उबाठा शिवसेना फक्त 60% मतं घेते, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मग 93 जागी भाजप विरुद्ध उबाठा ही लढत सरळ आहे, पण तिथे उबाठा सेनेच्या मतांमध्ये गेल्या वेळेपेक्षा घट होणार आहे, कारण तिथला जो एकनाथ शिंदे निष्ठ शिवसैनिक आहे, धनुष्य बाणवाला शिवसैनिक आहे, तो मशालीकडे वळण्याऐवजी आपली निशाणी विसरून कमळ निशाणीकडे जाऊ शकतो. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. पण तितकीच महत्वाची गोष्ट जी उबाठा विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ज्या 33 जागी लढती आहे, सॉरी, उबाठा सेना विरुद्ध एकनाथ शिंदे 64 जागी आहे, आणि या 64 जागी अटीतटीची लढाई 2 शिवसेनांमध्ये होणार आहे, आणि त्यामध्ये मुस्लिम मतदार हा लोकसभा विधानसभेप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे जाईल किंवा नाही, हा घटक फार महत्वाचा आहे. कारण जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे, मराठी वस्ती जास्त आहे आणि मुस्लिम वस्ती तुरळक आहे, अशा ठिकाणी काँग्रेसला मत देऊन वाया घालवण्यापेक्षा आपलं मत हे भाजपला पराभूत करण्यासाठी, एकनाथ शिंदेना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या बारड्यात टाकणारे बरेच मुस्लिम मतदार असू शकतात. आणि ही गोष्ट म्हणून आकड्यांनी महत्वाची होते. 90 जागा जरी एकनाथ शिंदेना मिळालेल्या असल्या तरी त्यामध्ये 20 जागा या मुस्लिम प्रभावाखालच्या आहेत, आणि त्यामुळे मला वाटत नाही कुठच्याही परिस्थितीत तिथे चौरंगी पंचरंगी लढती होत असल्या तरी एकनाथ शिंदेचे पारड या 20 जागी जड होण्याची शक्यता नाही. एकाच दुसरी जागा प्रचंड मतविभागणीमुळे जर शिंदेच्या पदरात पडली तर तोही चमत्कार मानावा लागेल. पण उरलेल्या ज्या 70 जागा आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाच्या आहेत, आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपली सगळी ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावून एकनाथ शिंदे यांना मुंबईत अधिक वजन आहे हे दाखवण्यासाठी किती प्रामाणिक वागतो यावर एकनाथ शिंदे यांचं भवितव्य त्या 64 जागी ठरणार आहे. आणि मला खात्री आहे भाजपला भले एकनाथ शिंदे आवडत असोत नसोत, पण या क्षणी उद्धव ठाकरेंचा मुंबईतला प्रभाव कमी करून दाखवणं याला प्राधान्य असल्यामुळे भाजप सर्व शक्तीनिशी एकनाथ शिंदेच्या एक एक उमेदवाराला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच गोष्ट दुसऱ्या बाजूला आहे. 93 जागी जिथे भाजप आणि उबाठा यांची थेट लढत आहे, अशा जागी उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कमी केला तरच आपण मुंबईत वरचढ चढू हे माहिती असलेले एकनाथ शिंदे आपली सगळी ताकद त्या 93 वॉर्डामध्ये भाजपच्या पाठीशी उभी करणार याची शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून मग ह्या ज्या लढती आहेत त्या लढती साधारणतः 160-70 जागेच्या लढती ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत, आणि तिथे ज्याचं पारडं जड ठरेल, जो आपलं पारडं वजनदार बनवण्यासाठी अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधेल, त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत घेऊन येईल, हा सगळ्यात निर्णायक घटक आहे. आणि त्या दृष्टीने भाजप विरुद्ध उबाठा, एकनाथ शिंदे विरुद्ध उबाठा या या वॉर्डामध्ये निर्णायक लढती होणार आहे. मनसे आणि काँग्रेस हा फॅक्टर खूप कमी आहे. काँग्रेस, अबू आझमी, नवाब मलिक, MIM यांच्यासाठी मी फार फार तर 40 जागा देतो. त्या पलीकडे सगळ्याच्या सगळ्या लढती आणि निवडून येणारे उमेदवार हे ठाकरे युती आणि शिवसेना भाजप युती, शिंदे फडणवीस यांची युती यांच्या पारड्यात पडणार आहेत याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणूनच
उद्धव ठाकरे किती ताकदीने आणि एक दिलाने राज ठाकरे त्यांच्याबरोबर असताना लढू शकले तर मुंबई महापालिकेत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होण्यापासून रोखता येऊ शकेल. पण जे वातावरण आहे, जी परिस्थिती आहे, जी समीकरण आहे, जी गणित आहेत, जो माहोल आहे, तो सगळा बघितला आणि उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे किंवा त्यांच्या गोटातून लढण्याची जी अनिच्छा आहे ती पण हिशोबात घेतली तर अवघड दिसतं. म्हणून अगदी सेफॉलॉजिस्ट आहेत, ओपिनियन पोल घेणार आहेत, ते पण सरळ सरळ क्लीन चिट, क्लीन स्वीप भाजपला किंवा शिवसेना भाजप युतीला दाखवत आहेत. तुम्ही अंदाज बांधा, एका कागदावर टिपून ठेवा, 16 तारीखला आपलं आपलं तपासा. मी जे आज सांगितले त्याची झाडाझडती आणि अग्निपरीक्षा 16 जानेवारीला होणार आहे. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्ष ला सबस्क्राईब करा. नमस्कार.